प्रत्येकाला आयुष्यात ओढ असते ती पंढरीच्या पांडुरंगाची। तीच ओढ मला घेऊन आली होती पांडुरंगाच्या चरणी पंढरपूरला। नमस्कार भावांनो, मी विशाल। पंढरपूरला तुम्ही कितीतरी वेळा या, पंढरी प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन अनुभव देणार। इथे आल्यावरती पहिला मोबाईल जमा केले आणि पांडुरंगाचे दर्शन घेतलो। या पंढरीच्या भूमीत आणि या चंद्रभागेच्या किनारी मला बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या। प्रत्येकाच्या कपाळी लावलेल्या चंदनाच्या टिळ्यात मला विठ्ठल दिसला। हा सोहळा मोबाईल मध्ये कैद करणारे वारकरी, पोटासाठी चाललेली धडपड, या वारीत प्रत्येकाला पांडुरंग दिसला का नाही माहित नाही, पण स्वतःच्या विठू रखुमाईला सोबत घेऊन येणारी ही नवी पिढी, एखाद्या गरीबाच्या पोटासाठी बाजारात उभा असलेला विठ्ठल, जुनी प्राचीन मंदिरे, इथल्या प्रत्येक गोष्टीत विठ्ठल शोधणारी ही माणसं, हे सर्व काही अनुभवणं खूप भारी आहे। कधीतरी वेळ काढून या चंद्रभागेच्या काठी एकदा बसून पहा। लोक वारीला काय येतात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल, पण हे सर्व अनुभवत असताना तुमच्या आतला पांडुरंग बस इथे असायला हवा। रामकृष्ण हरी माऊली। भेटू पुढच्या दौऱ्यामध्ये। जय शिवराय।